वाजया गरबा पलम्मा देवी मोर विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा कृष्ण हरि जय जय राम 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 हरी संत चरण रज लागता सहज चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज वासने दिविद दळ निराय वासने दिविद दळ निराय मग राम नामे उपजी आवडे मग राम नामे उपजी आवडे सुख गडी वाढू लागे सुख गडी वाढू लागे कंठी प्रेम दाते नाही निरोटे कंठी प्रेम दाते नाही निरोटे हृदय प्रगटी राम रूप हृदय प्रगटी राम रूप मग राम नामे उपजी आवडे मग राम नामे उपजी आवडे सुख गडी वाढू लागे सुख गडी वाढू लागे मने साधन सुलभ गोमते मने साधन सुलभ गोमते परिउपतिष्ठ मग राम नामे उपजी आवडे राम नामे उपजी आवडे राम नामे उपजी आवडे राम नामे उपजी आवडे गड गडी वाढू लागे गड गडी वाढू लागे गड गडी वाढू लागे तो पार कुमार संत चरण रज लागता सहज 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 संत चरण रज लागता सहज
वासनेचे बीज जड़ो जाए मगर मना में उपज आवड़े मगर मना में उपज आवड़े वासनेचे बीज जड़ो निदाय वासनेचे बीज जड़ो निदाय मगर मना में उपज आवड़े मगर मना में उपज आवड़े संत चरण रज संत चरण रज संत चरण रज लागता सहज संत चरण रज संत चरण रज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जड़ो जाए वासने बीज जड़ो जाए जड़ो जाए वासनेचे बीज जड़ो जाए वासनेचे बीज जड़ो जाए मगर मना में उपज आवड़े मगर मना में उपज आवड़े वासनेचे बीज जड़ो जाय वासनेचे बीज जड़ो जाय मगर मना में उपज आवड़े मगर मना में उपज आवड़े सुख गड़ो गड़ी वाड़ लागे वाड़ लागे वाड़ लागे वाड़ लागे सुख गड़ो गड़ी वाड़ लागे वाड़ लागे वाड़ लागे सुख गड़ो गड़ी सुख गड़ो गड़ी वाड़ लागे सुख गड़ो घड़ी सुख गड़ो घड़ी वाड़ लागे सुख गड़ो घड़ी वाड़ लागे वाड़ लागे वाड़ लागे सुख गड़ो घड़ी वाड़
माता पिता हरे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजी आवडी सुख गडगडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजी आवडी सुख गडगडी वाढू लागे तुका मने साधन तुका मने साधन सुलभ गोमटे परि उपतिष्ठे पूर्व पुण्ये मग राम नामे उपजी आवडी सुख गडगडी वाढू लागे विठ्ठल गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु साक्षात तस्मै श्री गुरवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोनी वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु भजैव जैकमण्डनं समस्तपापखण्डनं समस्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं नित्यगुच्चमस्तकं सनातनेनुहस्तकं नन्दनन्दसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं राधा मेरी स्वामिनी राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीदियो श्री वृंदावन को वास। लाली मेरे लाल के जीत दो तलाल मैं देखन गई हो गई लाल मलाल गोविंद तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया गोविंद तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया गोविंद तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया गोविंद तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया
गोविंद तुम्हारे प्यार ने जीना सिखा दिया। महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकां दत्तो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं महानन्दकन्दं प्रब्रह्मलिंगं भजामि। पांडुरंगा करून प्रथम नमना पांडुरंगा करून प्रथम नमना पांडुरंगा करून प्रथम नमना पांडुरंगा करून प्रथम नमना संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास लोकाविरम रणरंगाधीर राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयोध्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आइए हनुमंत विराज आइए हनुमंत विराज कथा करूं मत अनुसार कथा करूं मत अनुसार आइए हनुमंत विराज आइए हनुमंत विराज कथा करूं मत अनुसार कथा करूं मत अनुसार आइए हनुमंत विराज आइए हनुमंत विराज। नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी लोकांचे गाडी कंकणाचा वेगवाडी वचन ऐका कमळापती आपल्यासाठी विनंती कर जोडी तो गते गाडी आपला सावे गाडी वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती वचन ऐका माझी रंगाची कर जोडी
सारे गाम पधनी जो शहीद हुए आपण असावे जवळी. वचनायका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जड होणे जाय. मग राम नामे उपजी आवडी सुख गडबडी वाढू लागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान चरणारविंद सेवा समर्पित करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असं. पवित्र अशा पावन श्री क्षेत्रात साधू संतांनी पुण्यती केलेली पावन नगरी थोड्या मोठ्याच्या पदस्पर्शानं पावन झालेलं खेडी क्षेत्र आजचं कीर्तन किम निमित्त किम कारण जवळजवळ सर्वांना ज्ञात आहे, सांगणं मात्र उचित आहे. गेल्या वर्षापासून आपण चालत सुरू केलेला हा एक दिवशी ज्ञानयज्ञ सोहळा पण आनंद वाटला महाराज. नियोजन बघूनच समाधान वाटलं. अभंग सुटीन तवा सुटीन वाटत नाही ना. एक दिवशी हे कीर्तन आहे असं वाटतंय. 7 दिवसापासून वाल्मिकजी महाराजांचा सप्ताह चालू आहे आणि उद्या काल आहे का नाही. आज जसं जागरचं कीर्तन वाटतंय सुंदर असं नियोजन. आमचे संतोष दादांना खेडीवालेकर आलेत ना मुंबराबादला म्हणे ताई एकदा आमच्या खेडीला येऊन बघा. खरंच आनंद वाटला. फूल तो हमने बहुत देखे है लेकिन गुलाब जैसा नहीं, गाव तो हमने बहुत देखा खेडी जैसा कोई नाही. सुंदर असं रमणीय वातावरणात संपूर्ण माझ्या भक्तिमातांच्या अनमोल अशा सहकार्यानं बायांनी कीर्तन आयोजन करून टाकलं पा. श्री शक्तीला एकदा माझ्या मनापासून धन्यवाद. पूर्ण श्री शक्तीला माझं कोटीवंदन. बाई काय करू शकत नाही. नारी की निंदा मत कर भाई, नारी है रतन की खान, उसी नारी से जन्मे राम कृष्ण हनुमान. उभ्या नियोजन करून टाकलं आमच्या ताईंनी. गेल्या वर्षी एकाच दिवसात, आज तरी 2-3 दिवस लागले का नाही. गेल्या वर्षापासून चालत आलेला ज्ञानयज्ञ सोहळा आणि वाल्मिकजी महाराज तुमच्यावरती कृपा करतील आणि पुढच्या वर्षी सप्ताह होईल बरं का. आणि तुम्ही भाग्यवान येत ताई. तुमच्या आईवडिलांनी लई पुण्य केलं असेल. खेडीसारखं गाव भेटणं एवढं सोपं नाही. जळगाव जिल्ह्यात आहे का नाही. जळगाव जिल्हा पडतो ना. जळगाव जिल्ह्यात खेडी गाव मिळणं एवढं सोपं नाही येत आहे. ते बी खेडी 2 आहेत पण आव्हानं खेडी भेटणं एवढं सोपं नाही. चावल में पानी मिलाए तो बनती है खीर, खेडी का पती मिलने को लगता है तकदीर. लई वाक्य कमवलं असेल. आता यांना लई बरं वाटलं असेल आहे का नाही. वा वा. पण आमच्या ताई म्हणतील ताई पहिल्यांदा झाल्या तुमले काय माहीत मी कसा वागच नाही काय नाही ऐका. हा 2 तासात कीर्तनात एकदम फ्रेश बसायचं मायबाप. 2 तासात कीर्तनात संसाराचा फॅट डोक्यातनं काढून टाका. 2 तास संसारात एकच विचार करा, तू देव मी भक्त ऐसे करी. एक दिवशी हा ज्ञानयज्ञ सोहळा संत वाल्मिकजी महाराजांच्या जयंती पर्व काळावरती हा एक दिवशीय प्रत्येक गावी चालत आलेला हा ज्ञानयज्ञ. आणि याही वर्षी तुमच्या भाग्यवंतांच्या हृदयात संपूर्ण कोळी समाज बांधवांच्या अनमोल सहकार्यानं, तरुण बांधवांच्या अनमोल उपस्थितीनं, सर्वांच्या खेडीमेडीने हा चालत आलेला परमार्थ सुंदर असं नियोजन. प्रथमतः साऊंड सिस्टीम वाले की जय हो. इंद्रासारखे माऊली पखवाज वाजवायला सांगू तुम्हाला. कीर्तनात येत्री देव असले ना मग कोणाचीच गरज नाही बरं का. हा आणि असे गुणवान कलाकार असले ना महाराज, मेलेला महाराज जिवंत तो फक्त तो दुगदुगीमा पाहिजे का नाही. इकडून 3 इकडून 2 5 लागतच. कितला 5च. 4 खांदे करी धन्यवाद. मग बाकी पब्लिक तर आहेच पाठीमागून चालायला. सुंदर पेटीचं स्वर आमचे आपण आहे. हार्मोनियम कीर्तनात असला महाराज आनंद वाटतो. 2दा पट्टीवर स्वर गेला माझा, त्यांनी पट्टीत मॅच केला. येसने ताल मजा की दिना, येसने आवाज मा उपाट दिना. तुमले समजून नाही आमना घरमा कोय कोय भानगड होईन ऐका नाही. हा 2 तास महाराज फक्त एवढं सांभाळून घ्या. हा माझ्यापेक्षा ज्ञानाने गुणाने तुम्ही
प्युअर रागरागिणीवाले आहेत मला माहिती आहे, पण सध्या लोक इथले पानटाकी पिवांचं वय. आपला विषय फक्त दुधावर आहे बरं का. हां, आगे बात समज में तो अच्छी बात आहे. सुंदर असं नियोजन. श्री संत वाल्मिकजी महाराजांच्या जयंती पर्व काळावरती हा एकदिवसीय पर्व चालत आलेला न्यायज्ञ सोडा घेतलेला अभंग जने उभा महाराष्ट्र गाजवला. महाराष्ट्राचा मर्द मराठा रण मैदानी भडकला. मर्द मराठा भडकला तवा भगवा झेंडा फडकला असे असणारे छत्रपती शिवाजीराजे यांचे धर्मगुरू श्रीमंत ज्ञानवंत दयावंत कीर्तिवंत महाराष्ट्र भूषण देऊचे सुप्रसिद्ध साधू जगत विख्यात जगतमान्य जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट गोडासा अभंग तुम्हा देववृंद असणाऱ्या मातापित्यांच्या सेवेकरता घेतला. इंद्रासारखे माऊली पखवाज वाजायला, गंधर्वासारखे संपूर्ण व्यासपीठावरती महाराज मंडळी गायनाला, परीक्षिती राजासारखा श्रोता श्रवणाला, उणीव फक्त एकाच गोष्टीची कमी काही तर आज सांगणारे शुकमुनी नाही. मज पामरा आहे काय थोरपण पायीची वाहन पायी भरी सेवका करे सेवका करावे सांगितले काम येथे उतुपणा कामा नाही तू कामाने मज धाडिले निरोपा मार्गा सोपा. ऐकडे ज्याप्रमाणे माऊली बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करी. पण ज्या ज्या वेळेस मायबाप विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस तुम्ही बसलेले सज्जन श्रोता मायबाप हाताने टाळी मुखाने नामचिंतन कोणीच करायचं नाही, फार मोठी नुकसान होईल. समजने वाले को इशारा काफी है. 64 लाखाची जागीरदारी असताना जगद्गुरु तुकोबाराय या समाजाकडे पाहतात. काय गरज होती हो माझ्या संतांना, पण बुडत हे जन ने देखवे डोळा ने तो कडवडा म्हणून या अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावण्याकरता संत अवताराला आलेत. पहा, प्रतिवर्षीप्रमाणे आपण वाल्मिकजी महाराजांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी करतो. कोडी समाजात अवताराला आलेले एक आद्य कवी म्हणून, आद्य प्रवर्तक कवी. पण सुरुवातीचं जीवन वाल्मिकजी महाराजांचं, सुरुवातीला त्यांना काय म्हणत होते ताई? बोला ना बोला ना, अशा बेम काय लागत ना, बसा. जसं वाटापाडांना बोलतीस तसं बोला. हा, तुम्हाला ऐराणी कळते ना? हा, बरं आहे. कधी कधी दुड्याकडची भाषा येण्याची शक्यता आहे. पडिले वडन इंद्रिया सकळ. किती कुठे टाका तुम्ही माणसाला, त्याच्या शरीराला वडन आहे. एखाद्या माणसाला जर कीर्तनाला जायचं वडन आहे ना, मग ते कुठेही असू द्या तरी कीर्तनाला, मग ते मोमराबाद असू द्या कुठेही असू द्या तिथं कीर्तनाला पोचतात. ते शरीराला वडन आहे. एखाद्या माणसाला जर वडन लागलं तर परमार्थाचं तो त्या ठिकाणी पोचतो. एखाद्या बाईला परमार्थाचं वडन लागलं 5 वाजले म्हणजे ती हरिपाठाला बसते. एखाद्या बाईला भानगड करायची वडन लागलं ती नको का घरमा डोकाला आल भेटे ना, कंडक्टर सांगे तरी लाईन वडन आहे. पडिले वडन इंद्रिया सकट. तसं ऐराणी भाषेचं वडन लागले मध्यंतरी येण्याची शक्यता आहे. समजून घ्या. ज्याला नाही समजलं शेजारचा असला का तुम्ही असा. धन्यवाद. कीर्तनात जो खदखदून असतो, जो टाळी वाजतो त्याला कधी अटॅक येत नाही. म्हणून कीर्तनात टाळी होय पातकाची. जगद्गुरु तुकोबाराय या समाजाकडे पाहतात आणि पहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना समाजाचा कडवडा येतो. पहा, मग तुम्हा आपल्याला बाप नाव माझ्या संतांनी काय गरज होती? ज्यांच्याकडे भगवान परमात्मा पाणी भरत होते नाथबाबांकडे जरा विचार करा काय भक्ती असेल त्यांची. त्या नाथबाबांनी तुम्हाला आपल्याला बाप म्हणावं करा रे बापांनो साधनारीची. बाप म्हणूनही समाजानं ऐकलं नाही. तेव्हा एका ठिकाणी थोडा राग आला नाथबाबांना. काय माय गेली होती पंढरपुरासी. समजलं असेल तर फायदा तुमचा आहे, कारण अधिकार तो नाथबाबांचा आहे. अधिकार तैसा दावीला मार्ग. व्यासपीठावर लई मोजून बोलावं लागतं महाराज. कसं बोलावं माऊली सांगतात ऐका. सहाचा निमवाड मिथिले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतका गोड बोला, इतका गोड बोला की आपल्या बोलण्याने समोरच्याच्या अंतकरणात घर करता आलं पाहिजे. वाल्या कोडी कोडी समाजात जन्माला आलेत. जसे मोठे होऊ लागलेत तसे त्यांचा एकच उद्योग, कुठेतरी भानगडी करणं, मारामारी करणं. पाप वाढतंय. दररोज मारामाऱ्या कराव्या, कुठेतरी धन कमवून आणावं. धन कमवून माझं दुमत नाही, जरूर पैसे कमवू. आपण संत सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन
पण धन कमवत होते वाल्याकोडी पाप कर्म करून. एक दिवस जीवनात संत आलेत, देवर्षी नारद आलेत. नारायण 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 नारायण. हे बाबा, अरे ज्यांच्याकरता परिवाराकरता तू धनसंपत्ती कमवतोय, त्यांच्याकरता पाप वाट्याला घेतोय. एक ब्राह्मण मारला का एक खडा घ्यावा, असे 7 रांजण भरले. एका ठिकाणी कीर्तनात सांगितलं, सकाळी आम्हाला लोक विचारायचे म्हणे, ताई आईतला ब्राह्मण कोट सापडणार, नुसतं ऐकली उभा की न तपास का नाही. कथा असते, ग्रंथात उल्लेख असतो, ते वाचून परमार्थ करतात महाराज लोक. मग रांजण काढला होता, तू रिकाम्या उपात्या करणारे लोक भरपूर आहेत बरं का. आणि सांगू तुम्हाला, आम्हाला जास्त शिकलेले भेटतात. जो MA BEd BSc BEd झाल्यानं तो नाही डोकं खात, पण जो 12वी 3दा नापास आहे ना, तो जास्त डोकं खातो. म्हणे ताई रोज रोज तुम्ही देव 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 सांगतात, वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला सांगतात, प्रत्येकाला देव भेटतं. मग सांगा ना देव कुठं आहे? येडा, देव पाहायची गोष्ट नाही, देव आत्मसात करायची साधन आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांतासी कामो विषयावरी. सर्वांच्या हृदयात तो देव तपत भरलेला आहे. म्हणे नाही मला देव पाहायचा आहे. जास्त जित्रावाला लागला, त्याला असं एक कोपरा मागे जा, त्याला सांग भाऊ 5 मिनिटं नाक बिन तोंड बी बंद कर. त्याने नाही बंद केलं ना ताई, आपण बळजबरी त्यानं नाक तोंड दाबी धरा. जेव्हा तो पाय झटका लागतो ना, तेव्हा त्याला सांगा भाऊ हाऊस तो देव का नाही. बंगला खूबा बनाया बे, अंदर नारायण सोया है. इस बंगले के 10 दरवाजे बीच पवन खंभा, आवत जावत कोई ना देखे यही चंगा. बंगला खूबा बे, अंदर नारायण सोया है. बंगला खूबा बनाया. किती वेळा श्वास घेतो, किती वेळा सोडतो, ही ताकद ज्या भगवंताची. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राण आले. ऐसा जगाचा मी चाडिता, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे पहा. ते भगवंताशिवाय नाही. बाबा एवढा पापकर्म करतोय, याचा भागीदारी कोण आहे का? वाल्यानं सांगावं, माझी पत्नी याचा निम्मे वाटेकरी होईन, मुलगा वाटेकरी होईन, मी सर्व परिवारांकरता घेऊन जातोय ना. जाऊन विचारून ये तुझ्या बाईला. देवर्षी नारद सांगतात, तेवढेच वाल्यामुळे सांगतात म्हणे, बाबा मला घरी पाठवून पडून जाण्याच्या बेतात आहे. जोपर्यंत आपल्या जीवनात सद्गुरू प्राप्त होत नाही, तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला सापडत नाही. पा म्हणे नाही हो, तुम्ही जाऊन या. धर्मपत्नीला विचारायला घेत म्हणे, का हो एवढं पाप कर्म करून मी जेव्हा तुमच्या समोर सर्व अन्न सामग्री आणतो, परिवार चालवतो, या पापामध्ये तुम्ही वाटेकरी आहात का? बाई म्हणे अहो ऐकलं का, कधीतरी एखादं कीर्तन बिर्तन ऐका. कीर्तनात महाराज लोक सांगतात, माणसाच्या पुण्यामध्ये बाईचा अर्धा हिस्सा आहे, पण माणसाच्या पापात बाईल काहीच भेटत नाही. तुम्ही किती प्रश्न आहे. माणसांच्या पुण्यात बाईला अर्धा हिस्सा आहे. जर भागवत कथा असली ताई, आरतीचे यजमान उभे राहतात, पती पत्नी दोघे जण. महाराजांनी सांगावं आरतीला तयार व्हा, यजमान उभे राहिलेत. माणसाच्या हातात आरतीचं ताट असतं. महाराज सांगतात ताई तुम्ही हाताला हात लावा. जेव्हा आपल्याला हाताला हात लावायला लावता, तेव्हा आपण त्यांचं मनगट धरतो का ताई? डायरेक्ट मनगट धरली तीस का? नाही, तिथं बी लज्जेचं स्वरूप आहे. नुसतं आधर बोट टच करतो, नुसतं टचिंग व्हायला पाहिजे. आर्थिंग भेटणी, अर्ध पुण्य गायब. माणसाच्या पुण्यामध्ये बाईला निम्मेच आहे. स्वामी तुमचं पाप कर्म तुम्ही पहा, तुमच्या पापात आम्ही वाटे करेन. पश्चाताप आला. लेकरांना विचारा, बाबा रे मी जे पाप कर्म करून आणतोय
उद्धार होईल म्हणे हो नामचिंतनाने उद्धार होतो राम राम म्हणा ओ बाबा मला मारामारी करायचं सवय राम राम जमीन कस उलट्या अक्षरी मंत्र जप करा मरा 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 राम म्हणता राम होई जे पदी बसोनी पदवी राम राम मंत्र सुरू केला मरा 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 बा एवढं ध्यान लागलं नामस्मरणात कोट्यावधी पाप जळून जातात हरिपाठात माऊली सांगतात जळतील पापे जन्मांतरीचे नामस्मरणात एवढी पावर आहे कोट्यावधी पाप नाहीस होत मरा मरा सांगितलं संत संत निघून गेले संत फरक मार्ग दाखवतात मनुष्य जन्माला आला ना मायबाप 3 कर्म बाधित चांगला आहे का संचित कर्म क्रियामान कर्म न प्रारब्ध कर्म 3 कर्मजीव बाधित आहे कर्माची परिभाषा माऊलींना विचारा ज्ञानेश्वरीत गोड वर्णन करतात अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख पडावे भोगाती यावे देहा एका नाथ बाबा सांगतात केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती पहा जीव हा कर्मबाधित आहे स्त्री असो वा पुरुष 3 कर्मबाधित पुरुष वर्गाने पॉइंट नोट करा 3 प्रकारची मडके असतात पा पहिल्या नंबरचं मडकं इतकं भाग्यवान असतं महाराज काल्याच्या दिवशी दही हंडी म्हणून बांधल्या जातं आलं का लक्षात येईल तुमच्या लक्षात काल्याच्या दिवशी दही हंडी म्हणून मडकं बांधलं जातं मडकं भाग्यवान आहे प्रसादाले कामी आलं 2 नंबर मडकं भाग्यवान असतं 4 लोकांच्या रावणासारखी लोकसंख्या कोणाची नाही 5 मुद्दा पहिला मुद्दा आहे का रावणासारखा पती नाही ज्यावेळी प्रभू रामरायाचा अवतार कार्य चालू असताना सर्वांना कथाभाग ज्ञात आहे प्रत्येक वानरांना यावं आपल्यापर्यंत दगड घ्यावा दगडावरती राम नाम लिहावं समुद्रात टाकावं आणि राम नामाने लिहिलेला दगड समुद्रात टाकल्याबरोबर बुडाला झोपी घ्यात का समुद्रात दगड तरला राम नामाने दगड तरना दगड सुधरी घ्या ऐका येईल तुमच्या लक्षात हे दृश्य रावणाच्या लक्षात आलं आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे एकांतवासातला ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे 5 वाजता उठाले आणि समुद्राकाठी गेलेत एक दगड हातात घेतला समुद्रात टाकला दगड तरला रावण घरी आले मंडोदरी मातेने विचारलं स्वामी तुमच्या हातून दगड तरला म्हणे हो म्हणे घ्या माझी शपथ रावण शपथ घेत नाही कोणाची मंडोदरीची रावण सुद्धा घाबरे कोणले तुम्ही जागे आहेत ना ऐका 6 शास्त्र 18 प्रचं ज्ञान उगद आहे 33 कोटी देव ताब्यात ठेवायची ताकद रावणामध्ये आहे मग बाईला घाबरायचं कारण एकच मुद्दा का रावणाला माहिती होतं 5 पतिव्रता नारींमध्ये मंडोदरीचा नंबर आहे आज जर मंडोदरीशी खोटं बोललं तर जाडून भस्म करायची ताकद मंडोदरीमध्ये आहे म्हणून रावण आपल्या बाईशी कधीच खोटं बोलले नाही अगं मंडोदरी एकांतवास होता हातात समुद्राकाठी गेलो हातात दगड घेतला समुद्रात टाकला आणि टाकल्याबरोबर त्या दगडाला आदेश केला बाळा तळाला गेला तुला रामाची शपथ आहे तरली तरती भरोसा नामधारकाचा तसा नामे तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडून पहिला मुद्दा रावणासारखा पतीने रावण आपल्या बाईशी कधीच खोटं बोलले नाही दुसरा मुद्दा आहे का रावणासारखा पिता नाही तरुण पोरगा इंद्रजित युद्धात वीर गतीला प्राप्त झाले तरी रावणाने राज्यकारभार बंद केला नाही रावणासारखा पिता नाही तिसरा मुद्दा आहे का रावणासारखा पुत्र नाही आतापर्यंत आई वडिलांची सेवा करायला बरेच लेकरांची यादी पाहिली असेल पण ऐका आपल्या आई करता आत्मलिंग आणणारा जगाच्या पाठीवर पहिला पोरगा रावण आहे
रावणासारखा पुत्र नाही. चौथा मुद्दा आहे का, रावणासारखी श्रीमंती. तुमची आमची किती काय, 10 लाखाची माडी, 5 लाखाची गाडी, 10 गिऱ्यामने गडामा, 5 गिऱ्यामने बोटमा, लाणी साली लग्न रुसनात आणि उपाडलाय ना, एवढी श्रीमंती. पण ऐका ना, कोटी घरे जेत काशाना तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी महाराज प्युअर सोन्याची. एक जी टिकता तरी पूर्ण खेडी इकतलेले आहे का आजच्या भावाला. 7 कोटी प्युअर सोन्याची, त्याची जिरली आपली 5 ग्रॅम कदलंगपुरी. चांगला विचार करा. श्रीमंतीचा अभ्यास असेल, आमचं नका ऐकू. नाथ बाबा सांगून गेले ते तरी ऐका. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरतीच्या वटीला आड बांधून नेईन, सरतीच्या वटीला. हे सरतीच्या वटीवर गळ बांधून नेईन, सरतीच्या वटीवर गळ बांधून नेईन. माझ्या नारदनी आमचं काय वाजाईना, एका जलार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. बोल बोल तुझे का पिंगळा मागारी. वर्तमान कोटी, वर्तमान कोटी, काही जण बोला वर्तमान कोटी, ललिगान बोला वर्तमान कोटी. पिंगळा ग बाई पिंगळा ग, पिंगळा ग बाई पिंगळा. मल्हारीची माझ्या मल्हारीची पैशाचा आवाज करू नका मायबाप. श्रीमंती खरा खरा श्रीमंत माणूस कोण आहे सांगू तुम्हाला, ज्याच्या घरी संध्याकाळपर्यंत 10-5 लोकांची बूट चप्पल निघाली, चहा पाणी नाश्ता वगैरे त्याच्या घरी झाला, समजून घ्या त्याच्यासारखा श्रीमंत या जगात नाही. कोट्यावधी इस्टेट आहे, पैसे मोजायला वेळ नाही, आणि संध्याकाळपर्यंत जर कुत्रानी पायरी चढी नाही, समजून घ्या त्यांसारखा भिकारी जगमा नाही. माणूस हा पैशाने श्रीमंत नाही. पैसा आज सांगू तुम्हाला, लक्ष्मी टिकवायचे 4 नियम पुरुष वर्गाने अंतकरणात उतरून घ्या. लक्ष्मी टिकवायला नेती लागते, नेती टिकवायला संस्कृती लागते, संस्कृती टिकवायला आई वडिलांचे आशीर्वाद पाठीशी लागतात, तेव्हा कुठे आपल्याकडे श्रीमंती राहते का. लक्ष्मी चंचल आहे, आज आहे उद्या नाहीये. पैशाने माणूस श्रीमंत नाहीये, ज्याच्याकडे माणुसकी नावाचा मोठा धर्म आहे, माणुसकी सारखा जीवनात प्रेम आहे, ज्याला एकमेकांना पाहून प्रेम उत्पन्न होतं, प्रेम भाव जागृत होतो, तसाच माणसाला खरा श्रीमंत समजा. रावणासारखीची जिरली. चौथा मुद्दा, रावणासारखी श्रीमंती नाही. 5वा मुद्दा आहे का, रावणासारखी लोकसंख्या. तुमचा जळगाव जिल्हा बरा असेल, पण आमच्या धुळे जिल्ह्यात महाराज जनतेम 4च लोक राहतात. मम्मी पप्पा मुलगा मुलगी किती ताई, 4च. तरी बजेट मा नाही. माय भाजप मा, बाप काँग्रेस मा, पोरग्या राष्ट्रवादी मा, सुनबाई शिवसेना मा, म्हातारावाची घ्या तो अपक्षा मा, एक बी बजेटवर नाही. पण रावणाच्या घरची लोकसंख्या 80,000 बायका. तुम्ही नुसता आहे का इकडे आपला एकनी जाणा ना करे काने बाना केला. हा रावण्याचा इतिहास आहे ऐका. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू.
तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही ऐका. प्रभू रामरायाचा अवतार कार्य चालू असताना सर्वांना कथा बागण्यात आहे. प्रत्येक वानराने यावं आपल्या परीने दगड राम सेतू बांधायला सुरुवात केली. हे दृश्य झाडावर एका खारुताईनं पाहिलं. आता दृष्टांत अंतकरणापासून ऐका. झाडावर बसलेल्या एका खारुताई, ताई तुम्हाला खारुताई समजते का? इकडे आमच्या धुळे जिल्ह्यात तिला खडीकाप म्हणतात ऐका नाही. धुळ्याकडे जर लग्न जमलं ना हळदीच्या दिवशी वेळी एकमेकांना भेटून राम राम करतात. इकडे दरादरी करतात का? नाही ऐका ना. जवळजवळ आपली हिंदू संस्कृती गोड आहे. राम चिंतित जावा ऐका. खारुताईने ते दृश्य पाहिलं आणि खारुताईच्या अंतकरणात भक्तीचा भाव जागृत झाला. आणि परमार्थाशी भक्तिभाव जागृत होणं गरजेचं आहे. महर्षी वाल्मिकजी महाराजांच्या जयंतीला जर कोणी 500 रुपये 1000 रुपये देत असतील, आपण 500 तरी देवाण दानात ठेवू. नाही सिंहाचा वाटा खारुताईचा हिस्सा करावा, कारण परमार्थ आहे, महाधन आहे ऐका. खारुताईच्या अंतकरणात जिज्ञासा उत्पन्न झाली. समोर एक रेतीचा गंज पडलेला आहे. रेतीच्या गंजावरती लोडून घ्यावं. अंगावरती जेवढी रेती येईल तेवढी समुद्रात जाऊन झटकायला लागली. एवढा मोठा समुद्र, एवढी खारुताई, एवढे रेतीचे कण, केव्हा कार्य पूर्ण होईल? कार्य मोठं आहे पण अंतकरणात जिज्ञासा भक्तीची ऐका. एवढा मोठा सागर. ताई ऋषी पंचमी धरता तुम्ही? हा किती बायांची आपल्या गावाला हरतालिका होती? सर्वच ना. किती बायांनी सकाळी मालकाचं दर्शन घेतल्याशिवाय पाणी पिले नाही? वा वा वा. कशा करतो आपण. आमच्या ताई आज बी पाय पडायला तयार आहे. माझी पार्वती माई आज बी सकाळी उठल्या शिवजीचं दर्शन घ्यायला तयार आहे, पण शिवजी बी जागावर पाहिजे आहे का नाही. संसारी रथाची दोघी चाक सुरळीत असली तेव्हा संसारी रथ आनंदाने चालतो. मी नेहमी करता म्हणते, प्रत्येकाचा गृहमंत्री हुशार असावा आणि प्रत्येक गृहमंत्रीचा राज्यमंत्री वरच्या गलीचा सदस्य नसावा, तेव्हा संसाराची फिल्डिंग जमते. संसार इतका सोपा नाहीये. संसारात सुख पाहिजे असेल ताई ऐका, येईल तुम्हाला मुद्दा पुढे, लक्षपूर्वक ऐका. एवढी खारुताई, एवढा कार्य मोठं आहे. मग एवढा मोठा विश्वव्यापक सागर, एका घोट मध्ये प्राशन करणाऱ्या ऋषीचं नाव काय? बोला बोला. जी बाई सांगेन ती बैल 2 ग्रॅम सोनं. लई परमार्थ घोड आहे का नाही. एक घोट मध्ये प्राशन करणाऱ्या ऋषीचं नाव आहे अगिस्त्य ऋषी. अगिस्त्य ऋषीच्या धर्मपत्नीचं नाव आहे लोपामुद्रा. एकदा अगिस्त्य ऋषीला एक पिणारा भेटला. अय महाराज, काय तुमच्या त्या अगिस्त्य ऋषीचं वर्णन करतात? तुमच्या त्या अगिस्त्य ऋषीने एक सागर गिळाला, 3 देवाचं ध्यान केलं. ब्रह्मा विष्णू महेश तिघी देवांचं ध्यान केलं, तेव्हा तुमच्या त्या अगिस्त्य ऋषीला एक सागर गिळता आला. अहो बहादरपुरा या 9 सागर पी घ्या. ज्यांना समजलं त्यांचा फायदा आहे. कोणता सागर आपल्या जीवनात ठेवायचा आहे तुम्ही ठरवा. इकडून तिकडून ये जा करताय खारुताई. हनुमंतराय आले, त्यांचे अलगद चरण लागले. खारुताईची अवस्था बदलली. जगाच्या बापाला आवाज दिला, प्रभू देवा वाचवा ना. काय प्रेम असेल, काय भक्ती असेल. रात्रंदिवस परमार्थ करतो माय बाप, तरी देव लवकर स्वप्नात यायला तयार नाही. आणि काय माझ्या खारुताईचं पुण्य, जगाच्या बापानं यावं. प्रभू रामचंद्रजींनी आपल्या मांडीवरती खारुताईला घेतलं. अंतिम श्वास जवळ आलेला आहे. प्रेमाने हात पाठीवर फिरवला. ज्यांनी खारुताई पाहिलं त्यांचं लक्षात येईल, पूर्ण अंग हिरवय पण पाठीवरती पट्टा पांढरा आहे का नाही. जो पांढरा पट्टा खारुताईच्या अंगावरती माझ्या प्रभू रामचंद्रजींच्या हाताची निशाणी आहे. प्रेमाने हात फिरवला, सांगितलं, सांग ताई तुझी अवस्था कोणी केली. हनुमंतराय तिकडून आले, त्यांचे चरण लागले. आवाज दिला, हनुमंतराय तुमच्याकडून म्हणे, हो देवा, स्वप्नातही पापकर्म होणं शक्य नाही आणि जागृत अवस्थेत विचार सुद्धा नाही, पण यदा कदाचित तुमचं नामस्मरण करता करता जर माझे पाय खारुताईला लागले असतील, मी शिक्षा भोगायला तयार आहे. सांग खारुताई, या भक्ताला काय दंड द्यावा. देवा, माझी अंतिम इच्छा तुम्ही पूर्ण करणार म्हणे. हो खरंच माझी शेवटची इच्छा पूर्ण करणार म्हणे. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल.
माझी शेवटची इच्छा तुम्ही खरंच पूर्ण करणार म्हणे. हो, मग पुढचा जन्म मला कुठल्याही येवणीत मिळाला, पण अशा संतांच्या चरण माझ्या जीवनात आले तेव्हा तुमची प्राप्ती झाली. जगद्गुरु तुकोबाराला साधकाने सांगितलं, सहज चरण लागले, अलगद चरण लागले, रजकन पायासी लागले, परिणाम काय अवस्था. हो संत चरण अंतरा गाडीत पाठ करेन, उद्या कामात येईन का नाही. जगद्गुरु तुकोबारा भंगाच्या प्रथम चरणात वर्णन करतात. संतांच्या रजकाने जीवनात आले, वाईट वासना गेली आणि भगवंताची प्राप्ती झाली. मग जीवनात संत चरण रज सहज असावे पहा. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजी वनवासात असताना केवटाच्या नावेत बसायचं होतं. बाबा रे, मला तेल पार्लर येऊन जायचंय. तेल पार्लर तिकडच्या तडीला, तिकडच्या पलीकडे नेतो का. केवटानं सांगावं, देवा मी अशी आख्यायिका ऐकून आहे रामायणात, तुम्ही एका दगडाला पाय लावला तरी त्या दगडाची बाई झाली. रामायणात आहे ना कथा. हा, शिडा म्हणून पडलेली अहिल्या होती गौतम ऋषीच्या शापानं. भगवान प्रभू रामरायांचे चरण लागल्याबरोबर अहिल्या होती, ती शिडा होती, ती अहिल्या झाली. पण मी अशी आख्यायिका ऐकून देवा, तुमचे चरण लागल्याबरोबर दगडाची बाई होते. आणि न जाणो तुमचे पाय जर माझ्या नावेला लागलेत आणि माझी नावच जर बाई झाली तर आमचा उदरनिर्वाह कसा करायचा. थांबा ना देवा, तुम्ही माझ्या नावेमध्ये बसा, पण अगोदर तुमचे चरण धुतो. काय प्रेम असेल. आपल्या धर्मपत्नीला आवाज दिला केवटाने. अहो ऐकलं का, जगाचे बाप आलेत, प्रभू रामचंद्रजींचे आपल्याला चरण धुवायचे. घरातून एखादा पात्र आणा. केवटाची धर्मपत्नी हुशार होती ताई. घरातून पात्र आणायला मालकाने सांगितलं तर पूर्वी एक काठक होतं, इकडे होतं का ताई, 60-70 वर्षाचे माझे अमावशी असतील त्यांना कळेल. काटक लाकूडचं आहे का नाही, त्यात भाकरी बनवायच्या माझ्या आजी. होतं का इकडे, काय म्हणायचे त्याला, पाय म्हणायचे का. तुम्ही काहीच बोलते नाही. पाय काठोक काहीतरी म्हणत असतील ना, काठोड का. हा, लाकडाचं असायचं ते पूर्वी. आपण ते इकून तगाऱ्या बोगण्याली टाक्यात तो भाग वेगळा आहे, पण पूर्वी असायचं ते लाकडाचं काटक. त्या लाकडाच्या काटकमध्ये बारीक छिद्रे असायचे. मग रजकन भगवंताचे येतील, रोज स्वयंपाक करताना देवाचा रजकन प्रसादा मला रोज मिळेल, हा भाव केवटाच्या धर्मपत्नीला होता.
कालांतराने ते काटक बिगलं मग मातीचं पाय आलं ताई, पाय बी वजनात जड असायचं, बाई रगडून स्वयंपाक करायची. आता कलियुग आलं, आता काय आहे ताई, परात, जड वजनाची का हलकी, हलकी, बाई मार रगडून स्वयंपाक करते. बाई म्हणे सरक, ती म्हणे खरक, ती म्हणे सरक, आई म्हणे खरक. खरं सांगा ताई, परात जास्त इतरावायला लागली, आपण काय करतो? बोला बोला बोला. वा वा वा, धन्यवाद. इकडून बी उत्तर आलं. स्वयंपाक तुम्ही नाही ना करत? धन्यवाद. तुम्ही पाहून पाहून पाहिले असेल, आहे का नाही? हा, जास्त परात त्रास द्यायला लागले, आपण काय करतो ताई? हा, दोघी पायाच्या अंगठात पॅक, पायाचे रजकन अन्नात. खरं सांगा, खाणारा कवय सुधरी? माझ्या मावशी आम्हाला म्हणायच्या, ताई लग्नाच्या पहिले ना बाई मी जे सांगायचो तेच ऐकायचा. तिने काय खावडन काय नाही, तुमच्या पायाच्या ने प्रसादे संत चरण रज लागता सहज. संतांचे रजकन जीवनात आले, वाईट वासना वासनेचं प्रतीक नाथबाबा सांगतात. वासना वढाड गाय गड्यानो, वासना वढाड संतांची गरज आहे. आणि एकदा मनातली वाईट वासना गेली, संत जीवनात आले. संत सांगतात, बाबा रे, हे मन ज्या वेळेस तू खरं परमार्थाला लावशील, कारण मन की मता माने नाही, मन की मता अनेक, इस मन पे स्वार वही भाई लाखों में कोई एक. या मनाची परिभाषा, मन वेडे मन वेडे मन वेडे रमतची नाही, माझ कृष्ण भेटवा बाई, माझ कृष्ण भेटवा बाई, माझ कृष्ण भेटवा. मन आहे महाराज. या मनाची परिभाषा संत वर्णन करतात नव्हे, अशिक्षित असणाऱ्या श्री संत बैनाबाई महाराज चौधरी गोड वर्णन करतात. मन वढाड वढाड उभ्या पिकात लाडर, मन वढाड वढाड उभ्या पिकात लाडर, किती हाताला हाताला पिरियते पिकावर, किती हाताला हाताला पिरियते पिकावर, पिरियते पिकावर, किती हाताला हाताला पिरियते पिकावर. वढाड वढाड उभ्या पिकात लाडर, वढाड वढाड उभ्या पिकात लाडर, असं अंगात वारा आलं पाहिजे काका, नाही काय? नाही तर बऱ्याच लोकांच्या अंगात वारा येतं. वन बाटली 2 ग्लासने दुसरा लगन वापस केलंस, आहे का नाही? खेडीमधल्या बायांना माझा शेवटचा प्रश्न असेल, ताई त्या बाईला मला 1001 रुपये द्यायचे, फक्त वरती बोट करा. अशी खेडीमधली कोणती अशी बाई येते मला सांगेन, ताई मला मन माहेर आवडतच नाही, वरती बोट करा. बाया म्हणते ना, आमच्या संतोष दादाला ना आप्पाला पुन्हा बाईला आपला केडीमा तारीख देवानी नाही का, बरेल गरमा दात्या गाली. सासरवाडी आवडणे नाही. तुम्ही पुरुष वर्गाने मायबाप सासरवाडीवरती प्रेम करू नये, माझं अजिबात दुमत नाही.
इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा. तुमचं प्रेम पाहून सासरवाडी रडली पाहिजे, एवढं प्रेम करा. पण काही काही जावयांनी वायबा प्रेम केलं, घरनी केडी जडी घेईन सासरान पाईपलाईन करी होणार. असं वायबा प्रेम बी करू नये. आपली आपण संसार बंधन तोडावे गी. ऐका, संतांच्या रजकन जीवनात आले का सुख घडोघडी. सुखाची परिभाषा ऐका. सुख म्हणजे काय ताई? संसार सुखाचा का दुःखाचा हो? तुमले अनुभव नाही का? हा, दुःखाचा. मग द्या सोडून, चला आनंदी. सांगू तुम्हाला, पुढच्या वाल्मिक जयंतीपर्यंत तुम्ही खरंच सुखी होऊन जाल. फक्त ऐका फॉर्म्युला आजच्या कीर्तनातनं. संसार सुखाची व्याख्या ऐका. सकाळी उठा, सांगू का ताई? ऐका, पुढच्या वाल्मिक जयंतीपर्यंत तुम्ही खरंच सुखी व्हाल. सकाळी उठा, आंघोळ स्नान करा, 1 ग्लास पाणी घ्या, मालकाजवळ जा आणि त्यांना सांगा, स्वामी काय माझं तकदीर, काय माझं प्रारब्ध, काय माझ्या आईवडिलांचे पुण्य तुमनासारखा वायबार नाही बरं मार खायली शात. शब्द संभाल के बोलो, शब्द को हाथ ना पाओ, एक शब्द करता है दुआ दुजा करता है घाव. मीठ मीठ बोल तारा काय बिगडे, काय बिगडे तारा काय बिगडे. इतकं गोड बोला, इतकं गोड बोला. झूठा ना बोल, कड़वा ना बोल, झूठा ना बोल, कड़वा ना बोल. तेरी मीठी जुबान ना मोल, झूठा ना बोल, कड़वा ना बोल, झूठा ना बोल, कड़वा. खरं बोला, सत्य बोला, प्रेमाने बोला. पाताई सकाळी उठा, आंघोळ स्नान करा, 1 ग्लास पाणी घ्या, मालकाजवळ जा, त्यांना सांगा, स्वामी काय माझं प्रारब्ध, काय माझं तकदीर तुमच्यासारखा भाग्यवान माणूस पूर्ण जळगाव जिल्ह्यात, पूर्ण खेडीमध्ये तुमच्यासारखा भाग्यवान माणूस नाही. एवढंच बोला. मुंगनी दाय सुद्धा खाई जाईल. बोलून तर बघा. बोलायला पैसे लागतात का ताई? नाही लागत ना पैसे. रोज प्रेमाने बोला आणि रोज यांच्यापासून भाजीपाला 20 रुपये घ्या. आता मुद्दा लक्षात घ्या, सुख काय आहे. रोज भाजीपाला 20 रुपये, रोज प्रेमाने बोला आणि घरातल्या भाज्या दकाडा. असा महिनाभर गोड बोला ताई. एका दिवसाचे 20 रुपये तर महिन्याचे पैसे किती होतील? 600. ज्यासना जातच ना भाऊ तेचले समजा. जो ठेवतो त्याला अक्कल राहत नाही कितला ठेवाय घ्या, का नाही? हा, एका महिन्याचे 600 रुपये नुसतं गोड बोलल्याने पैसे जमा झाले. असं दिवाळी आखाजी किती महिन्याचं अंतर आहे ताई? आखाजी दिवाळी 100 महिना बहीण तुले असं 6 महिना यांच्याशी गोड बोला. एका महिन्याचे 600 ताई, 6 महिन्यान पैसा कितल्या संगती? किती जवळ पैसे झाले? 6 36 रुपये. आता तुमच्याकडे सुखाची व्याख्या आहे का? 36 रुपये तुमच्याकडे. आपल्या भाऊला फोन लावून द्या, दादा मला घ्यायला. भाऊ घ्यायला का 36 रुपये तुमच्याकडे आहेत. ऐका नाही, माहेरी चालले जा, दुसऱ्या दिवशी यांचा जर फोन आला घ्यायला का, हा म्हण नका. कोणाचाच बाप एका दिवसात नाही एवढे पैसे देत नाही. यांना खरं पटणार नाही. म्हणून 8-10 दिवस लोटव दे. यांना सांगा, हा मन बापने कपाशी कांदा ही काही घ्या. 8-10 दिवस झाले का हे घ्यायला आले का ताई तुमच्याकडे? आता 36 रुपये. जळगावला जा, 1000 रुपयाची साडी घ्या. उरले किती ताई? पटापट बोला, वेळ कमी आहे. 26 रुपये. मोठी पोरगील 500 ड्रेस, लहानी पोरगील 500 ड्रेस. उरनात कितला? 1600 रुपये. 100 रुपयान पेट्रोल टाका. जळगाव तर खेडी दोघी जणी लागा. ऐका नाही, कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सहसा मोटरसायकलवर 2च जण राहता भाऊ. ते बी एवढ्या गप्पा, एवढ्या गप्पा, काय बोलतान काय नाही. स्पीड ब्रेकर दोन्ही उपटाय घ्या. प्रपंच करू नये माझं दुमत नाही. प्रेम एकमेकावर करू नका माझं दुमत नाही. पण असं कुठे बी इतका नितातेलपणा नाही पाहिजे. संसार करा पण नितातेलपणा कर नका. एखादी बाई माहेर जाते ना, भोवतील बस स्टँडला सोडाली, अधिक प्रेम आहे जा. मग तटी गपचूप बसो का नाही? 4 लोक आपल्याला पाहताय. ती बिचारी माहेर जायचं धून मध्ये नाव खालून सांगतो, देख बरं नीट जाय, देख बरं नेमन जाय, तू बी चालना जाय.
संसार करू नये, संसार ते प्रेम करू नये, मी अजिबात दुमत नाही माझं, पण एवढा नितातेलपणा बी करू नये. क्षणभर प्रेम असावं आणि भक्ती मार्ग आंतरिक भावनेनं असावा. ऐका, 2च जण पती पत्नी असतात, पण पहा तुम्ही, मुस्लिम बांधव जर बाजाराला निघाला, घरातनं बाई आवाज देते, आजी सुनते हो बाजार को निकले मैं आऊं, आगे अकेला अकेला के पीछे सकीना, सकीना के पीछे तुम बैठ जाना, तुम्हारे पीछे हसन, हसन के पीछे हुसैन, जागा असेल तर मी बसेन. एवढी गर्दी एकच गाडीवर. ऐका नाही, आपण कुठे चाललात? ऐका ना, 100 रुपयाचं पेट्रोल टाका, पती पत्नी दोघे जण, उरलेत किती ताई? 1500 रुपये. आता घरी गेल्या गेल्या एक थंडा पाण्याचा ग्लास भरून द्या आणि मालकाला सांगा, स्वामी तुमच्यामध्ये माझ्या बापाचा लय जीव. येईल तुमच्या लक्षात. 1500 त्यांच्या हातात द्या, त्यांना सांगा माझ्या बापाचा तुमच्यामध्ये लय जीव. माझा बाप सांगायचा, बाई जवळ कपडा पट्टस कान पट्ट, 1500 रोख, रंगा खुश. मग यांनी एक ठिकाण बसावं का नाही? चालला खेडीच्या चौकमध्ये. आपली सासरवाडी सारखी सासरवाडीच नाही, आपली बाई सारखी कोणीच बाई नाही. तिल बी कपडा, पोरेसले बी कपडा, माल बी कपड्यातले पैसा, पैसा तू नाज होता. संसार दुःख मोडा, चाहू काढे इंगाडा,